नमस्कार मित्र मैत्रिणींनो, जगातील सगळ्यात कपटी आणि ढोंगी जमात जर कुठली असेल तर ती म्हणजे RSS अर्थात संघाचे लोक। ते बोलतील एक आणि प्रत्यक्षात करतील दुसरंच। त्यांच्या मनात जे असतं ते लोक कधीच बोलून दाखवत नाहीत, थेट कृतींमधून भलतच करून दाखवतात। जंतर मंतरवरती जेनझी किंवा तरुणाईचं झालेलं आंदोलन चुकीचं म्हणता येणार नाही, त्यांच्या मागण्याही चुकीच्या होत्या असं म्हणता येणार नाही, ती सगळी आपलीच मुलं आहेत वगैरे वगैरे सगळ्या मोठमोठ्या बाता सरसंघचालक मोहन भागवत यांनी परवा मुंबईमध्ये त्या अंबानीच्या सेंटरमध्ये देशभरातून जमा करून आणलेल्या विद्यार्थ्यांशी बोलताना मारल्या। आणि प्रत्यक्षात संघाचाच एक सक्रिय कार्यकर्ता असणाऱ्या स्वयंसेवक असणाऱ्या अमरनाथ पांडे नावाच्या एका तरुणानं काल विद्यार्थी आंदोलनाची डॅशिंग नेता असलेली आणि आपल्या प्रभावी वक्तृत्वाने आणि प्रभावी नेतृत्व गुणांमुळे देशभरातील तरुणाईच्या गळ्यातील सध्या ताईत झालेल्या त्या नेहा बोरा हिच्यावरती शाईफेक केली। नेहा काल झारखंडमध्ये होती, तिथल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत तिनं काल रांचीमध्ये तिथे एक मोर्चाचं आयोजन केलेलं होतं तिच्या संघटनेच्या वतीनं, आणि त्यामध्ये हा संघाचा स्वयंसेवक अमरनाथ पांडे जय श्रीरामच्या घोषणा देत अचानक शिरला आणि त्याने त्या नेहावरती शाई टाकली। अर्थात नेहा अशा कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यांना डगबगणारी अजिबातच नाही। शहीद भगतसिंग, आपल्या सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा सांगणारी ती रणरागिनी आहे। और अगर आपको उदाहरण ही चाहिए कि कौन इंस्पायर करता है हमें, तो अभी देते हैं आपको उदाहरण। वो सावित्री माई, वो फातिमा शेख जिन्होंने पूरे समाज की तोहमतें झेली, पत्थर अपने बदन पे झेले, गोबर अपने बदन पे झेला, सिर्फ इसलिए क्योंकि वो चाहती थी कि इस देश की महिलाएं, इस देश के पिछड़ी जाति से आने वाले लोग शिक्षा हासिल कर सके। तो उनसे इंस्पिरेशन मिलती है हमें। हम उनसे ये सीखते हैं कि अपने पब्लिक कॉस्ट को पे करके हमें आगे आने वाली जनरेशंस का भविष्य इंश्योर कराना है। वो इंस्पायर करती है हमें, अम्बेडकर इंस्पायर करते हैं हमें। वो हमें इंस्पायर करते हैं कि अपनी पूरी जिंदगी बिना रुके, बिना थके, समाज की तमाम तोहमतें, आइसोलेशन झेलते हुए किस तरीके से अपने आगे आने वाली पीढ़ी के लिए एक बेहतर समाज बनाया जाता है। अम्बेडकर से प्रेरणा लेते हैं हम, भगत सिंह से प्रेरणा लेते हैं हम। वो 23 साल का स्टूडेंट, आप में से कितने लोग 23 साल के स्टूडेंट हैं? 21 साल के, 22 साल के। भगत सिंह बनते हैं 23 साल की उम्र में। उनका वो जज्बा जिसके आगे अंग्रेजी हुकूमत विवश हो जाती है, एक 23 साल के शरीर में था वो जज्बा। और 20 तारीख को इस दिल्ली की सड़कों पे न जाने आप जैसे कितने भगत सिंह थे, ये देख करके आंखें भर आती है इस देश की। वो इंस्पायर करते हैं हमें। त्या कालच्या त्या स्वयंसेवकाच्या हल्ल्याने ते अजिबात विचलित झाली नाही त्या संघाच्या, आणि त्या घटनेनंतर सुद्धा तिने आपला मोर्चा पुढे सुरू ठेवला, कंटिन्यू केला। जंतर मंतरवरील आंदोलनात नेहाने सुद्धा तब्बल 23 दिवस उपोषण केलं। तिची शारीरिक परिस्थिती तेव्हा अत्यंत गंभीर झालेली होती, सगळेजण काळजीत पडलेले होते। उपोषणामुळे शरीरानं दुर्बल झालेली असताना सुद्धा त्यावेळेला मानसिकदृष्ट्या मात्र नेहा प्रचंड खंबीर होती आणि अखेर धर्मेंद्र प्रधानांना घालवूनच तिनं आपलं उपोषण सोडलं। अतिशय कुशाग्र बुद्धीची आणि प्रचंड अभ्यासू
अशा प्रकारचं नेहाचं व्यक्तिमत्व आहे. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून सध्या ती PhD साठी वेगळं आहे, PhDच्या संशोधनामध्ये प्रबंधासाठी. अशा युवतीवरती शाईफेक करून संघानं काय साध्य केलं? आता नेहमीप्रमाणे कदाचित संघाच्या वतीनं आज उद्या सांगण्यात येईल की त्या अमरनाथ पांडेचा आणि संघाचा काही संबंध नाही वगैरे वगैरे. हे अशा प्रकारे जबाबदारी झटकणं ही सुद्धा संघाची अगदी पूर्वापार चालत आलेली खासियत आहे. अगदी महात्मा गांधींच्या हत्येनंतर नथुराम गोडसे संघाचा स्वयंसेवकच नव्हता, त्याचा आणि संघाचा काही संबंधच नाही असं सांगायला सुद्धा या संघाच्या लोकांनी कमी केलं नव्हतं. इतके ढोंगी लोक आहेत ते. पुढच्या काळात नथुरामचा भाऊ गोपाळ गोडसेने जे पुस्तक लिहिलं त्यामध्ये त्यांनी स्वतःच लिहिलं की आम्ही दोघेही भाऊ संघाचे स्वयंसेवक होतो, सक्रिय होतो, संघाचं काम करत होतो. तेव्हा मग ते प्रकाशित झाल्यावर संघाच्या लोकांच्या कानफाडीत बसल्यासारखं झालं. आपले सरसंघचालक परवाच मुंबईमध्ये या तरुणाईशी जेनझीशी काय बोललेत हे काय त्या अमरनाथ पांडेपर्यंत पोहोचलेलं नसेल, परंतु तरीही त्याने त्या नेहावरती शाई टाकण्याचा प्रकार केला. आता मी हा व्हिडिओ आज बनवेपर्यंत संघाने त्यांच्या त्या अमरनाथच्या कृत्याचा निषेध केलेला नव्हता. आणि शाई टाकताना यांच्या घोषणा काय, तर जय श्रीराम. हे आता मागील काही वर्षांपासून आपल्या देशात नव्यानं सुरू झालेलं आहे. कोणतंही विध्वंसक, बेकायदेशीर, अनैतिक कृत्य करताना आता हे लोक जय श्रीरामचे नारे देत असतात. कुठल्याही मशिदीवरती भगवे झेंडे लावायला झुंडीने जायचंय, जय श्रीराम. कुठे जनावरांच्या गाड्या अडवायच्या, जय श्रीराम. कुठे गोपालक शेतकऱ्यांना मारहाण करायचे, जय श्रीराम. उद्यानात, नदी किनारी वगैरे एकांतात बसलेल्या तरुण तरुणींना, जोडप्यांना हटकायचंय, मारहाण करायचे, जय श्रीराम. मागील 12 वर्षांमध्ये या लोकांनी त्या आपल्या प्रभू श्रीरामाला इतकं अवमानित करून टाकलंय की त्याचा काही हिशोबच नाही. आणि त्या राम मंदिर निर्माणाच्या वेळी मोदींना रामापेक्षा मोठं दाखवलं आणि त्यानंतरच्या काळात त्या रामाच्या नावानं सर्वत्र नको नको ते देशभरात प्रकार केले. आणि आता तर त्याच अयोध्येच्या राम मंदिरातून जवळपास 1400 कोटी रुपयांची अफरातफर झालेली आहे. त्याच प्रभू रामाचेच पैसे चोरले. नरेंद्र मोदींची तर त्यानंतर या विषयात दातखिळच बसल्यासारखं झालं. ते एक शब्दही याबाबत बोलत नाहीत. आणि संघ म्हणतोय की त्या चोरीच्या घटनेचा आम्हाला शोक आहे. शोक. रामाच्या नावानं लोकांनी भक्तिभावाने अर्पण केलेल्या करोडो रुपयांची राजरोस लूट केली गेली आणि संघ त्यावर काय म्हणतोय, तर आम्हाला शोक झाला आहे. अरे तुमचा शोक काय चाटायचंय? ती जी सगळी लूट झाली त्याचे पडद्यामागचे सगळे मुख्य सूत्रधार, अपराधी तुमचेच आणि नरेंद्र मोदींचेच जवळचे लोक आहेत. त्यांना अटक करा की. का त्या न्यासाच्या मुख्य खजिनदाराला त्या अयोध्येच्या अजून निलंबित केलं जात? का त्याच्या विरोधात अजून पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली जात नाही? का त्या चंपतराय आणि बाकीच्या सगळ्या मंडळींना अजून अटक होत? तुमच्या शोकाने प्रभू श्रीरामाची झालेली लूट भरून निघणार आहे काय? काही नौटंकी करतात म्हणे आम्हाला शोक आहे. नेहासारख्या शेकडो हजारो तरुणींनी या देशाला आता जागृत केलेला आहे. मागील काही वर्षातील एक सुस्तावलेपण, मरगळ झटकले जाऊन, निराशा झटकली जाऊन पुन्हा एक चैतन्य देशामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि हे सगळं या नेहासारख्या जागृत तरुणाईचं यश आहे. त्यांच्यावर तुम्ही अश्रुधूर सोडून सुद्धा ते घाबरले नाहीत. त्यांच्यावर तुम्ही पॅलेट गनचा मारा करून सुद्धा ते डगमगले नाहीत. पोलिसांच्या मदतीला भारतीय जनता पार्टी, ते बजरंग दल, गोरक्षक वगैरे पाळीव गुंडांना आणून तुम्ही त्यांना मारलं जबरदस्त, तरी ते त्यांचं खच्चीकरण झालं नाही. ते काय तुमच्या शाही फेकीसारख्या या चाळ्यांना घाबरतील? उलट ते तुमच्या विरोधात अजून आक्रमक होतील. तुम्हाला पळती भुई थोडी करतील पहा. आणि तेही ही तरुणाई लोकशाही मार्गाने करेल. भगतसिंग त्यांचा आदर्श आहे आणि महात्मा गांधींचे विचार ही त्यांची दिशा आहे. तुमचे हे जय श्रीरामच्या घोषणा देत सगळे विध्वंसक चाळे असेच सुरू राहिले तर लवकरच हीच तरुणाई या देशामध्ये अशी वेळ आणेल की संघ आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांना आणि त्यांच्या समर्थकांना तोंड लपवून फिरण्याची पाळी येईल. बघा, काही ठिकाणी देशात ते दिसू सुद्धा लागले आणि ते लोन सर्वत्र पसरायला अजिबात वेळ लागणार नाही. आरएसएस के गुंडों को ये भी नहीं पता है कि स्याही का काम लिखने का होता है, फेंकने का नहीं. आप क्या छात्रों के समर्थन में बैठेंगे अगर आपको ये डिफरेंस भी नहीं पता है? आप अगर ये सोचते हैं
कि स्याही फेंक करके आप मुझे डरा देंगे या उन महिलाओं को डरा देंगे जो मेरे आसपास खड़े होकर के अपनी राजनीति को सही साफ शब्दों में कह रही थी, अपने बेहतर भविष्य और शिक्षा व्यवस्था की मांग को सही सटीक शब्दों में कह रही थी, तो यह आपकी सबसे बड़ी गलती होगी। जो तानाशाह होता है वो सबसे ज्यादा डरपोक होता है। हम जो संघर्ष में मानते हैं, हमारे हौसलों की कोई सीमा नहीं होती। देशाच्या आपल्या संसदेचं अधिवेशन सुरू असताना मागच्या 15 दिवसांमध्ये एकदाही त्या गृहमंत्र्यांना अमित शहांना सभागृहात येता येत नाही, इतके घाबरलेत, इतकी भीती। हे तर नकली लोहपुरुष, मग खरे लोहपुरुष एकच होऊन गेले, आपले सरदार वल्लभभाई पटेल, बस तसं दुसरं कुणीही होणं नाही। नरेंद्र मोदी कधी नव्हे ते यावेळी पहिल्यांदाच मागच्या जवळपास 15-20 दिवस आपल्याच देशात आहेत, माय देशात, कुठल्या परदेशात वगैरे गेलेले नाहीत, असं पहिल्यांदाच घडतंय। आणि तरीही ते सुद्धा मागच्या 15 दिवसात एकदाही संसदेच्या सभागृहात आलेले नाहीत। संसदेच्या पायऱ्यांना ते पाया पडतात, संविधान माथ्याला लावतात, ते काय सगळं केवळ दाखवण्यासाठी? प्रत्यक्षात त्याच संविधानाची आणि त्याच संसदेच्या सभागृहांची त्यांना किंमतच नाही। ती जर असती तर ते सभागृहात आले असते। शेवटी संस्कार आणि शिकवण संघाचीच ना, तिथूनच आलेत ते दोघेही। पण असे किती दिवस संसदेपासून दूर पळतील? केलेल्या कृत्यांचा जाब तर द्यावा लागणारच त्यांना, आज नाही तर उद्या। विद्यार्थ्यांचं, तरुणाईचं रक्त सांडवलेलं आहात तुम्ही, त्याचा जाब देण्यापासून किती दिवस पळाल? देश पाहतोय तुमचं घाबरणं आणि पळणं, लक्षात असू द्या। आणि नेहा, तू खऱ्या अर्थानं आमच्या सावित्रीची लेक आहेस। तुझ्या कणखरतेला सलाम आणि तुझ्यावरती शाईफेक करणाऱ्या वृत्तीचा तीव्र निषेध। इथेच थांबतो, धन्यवाद।